हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात खुल्या तंबाखूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। या बाजारात सुमारे 22 ते 23 गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असल्याने मोठी गर्दी असते। अशा गर्दीचा फायदा घेत काही विक्रेते उघडपणे तंबाखू, नस व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याचं चित्र समोर येत आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार या बाजारातून परिसरातील अनेक ग्रामीण भागातील किराणा दुकानांमध्येही खुल्या तंबाखूचा पुरवठा केला जातो। आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोगासह विविध आजारांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात असून या अवैध विक्रीवर तातडीने अंकुश आणण्यासाठी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्रात गुटखा तंबाखू विक्रीवर बंदी असताना खुल्या स्वरूपात तंबाखू विक्री करण्यास नेमकी परवानगी कुणी दिली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। अन्न व औषध प्रशासन तसंच संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून प्रशासन यावर